विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात क्लास 9 साठी मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स, त्याच्यामधलं प्रॅक्टिस सेट 3.4. ठीक आहे. त्याच्यामध्ये 4 एक्झाम्पल आहेत, खूप सोपे आहेत. प्रथम सत्र आल्यामुळं आपला थोडं सिलेबस झालं नसल्यामुळं आपल्याला इथं बघावं लागले. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, नीट लक्ष द्या, समजून जाईल. तर काय बघा रे, आपलं प्रॅक्टिस सेट 3.4 त्याच्यामधलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे. फॉर x इज इक्वल टू 0, फॉर x इज इक्वल टू 0 find the value of the polynomial x square minus 5x plus 5. तर लक्ष द्या रे, आपल्याचं उत्तर काय सोडवायचे, लक्ष द्या. फॉर x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 0 म्हणजे काय रे, आपल्याला ह्या पॉलिनॉमियलमध्ये जिथं जिथं x व्हेरिएबल आहे तिथं तिथं आपल्याला काय करायचं आहे, 0ची व्हॅल्यू ठेवायची. ठीक आहे, आपल्याला 0ची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 0 ठेवायचे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल, ही पॉलिनॉमियल आहे आणि या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर लक्षात ठेवा, दिलेली पॉलिनॉमियल काय करायची, आपण डिनोट करायची, म्हणजे पॉलिनॉमियल ऑफ एक्स. म्हणजेच आपल्याला ही दिलेली पॉलिनॉमियल आहे, पी म्हणजे पॉलिनॉमियल आणि एक्स म्हणजे ही पॉलिनॉमियल एक्स व्हेरिएबलमध्ये दिलेली आहे. म्हणून पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5 ही पॉलिनॉमियल आहे, पॉलिनॉमियल आणि एक्स व्हेरिएबलमध्ये आहे. म्हणून आपण ह्या पॉलिनॉमियलला नाव दिलोत पी ऑफ एक्स. आता काय करायचं, याने दिली किंमत x इज इक्वल टू 0, मग असं लिहायचं पुट x इज इक्वल टू 0 in the given polynomial. ह्या दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये जिथं व्हेरिएबल x आहे तिथं आपल्याला किती ठेवायचे रे, 0 ठेवायचे. मग काय करणार रे आपण, पॉलिनॉमियल p ऑफ 0, p ऑफ x च्या ठिकाणी p ऑफ 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजे एक्सची व्हॅल्यू एक्सच्या ठिकाणी रिप्लेस करायचा 0ला, 0 स्क्वेअर मायनस 5 इंटू, ह्या दोघात इंटू असते आणि एक्सची व्हॅल्यू 0 प्लस 5. 0चा स्क्वेअर 0च येईल, मायनस 5 इंटू 0 0 प्लस 5ला प्लस 5. आता 0 प्लस असला काही मायनस असला काही तर काहीही होत नाही, फक्त उरणार किती रे, 5. म्हणजेच पी ऑफ 0 इज इक्वल टू 5. मग ह्या पॉलिनॉमियलची पूर्ण व्हॅल्यू किती आली रे, 5 आली, 5. ठीक आहे. देअरफॉर पी ऑफ 0 इज इक्वल टू 5. ही दाखवलेली पॉलिनॉमियल एक्स व्हेरिएबलमध्ये होती आणि तिची व्हॅल्यू किती आली रे, 5 आली. असं खूप सोपं गणित आहे, 1 ते 2 मार्कला विचारले जाऊ शकते. एकदा याला स्क्रीनशॉट मारून घ्या. मित्रांनो, पुढचं एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 2. खूप सोपं आहे. परीक्षेमध्ये मात्र ह्या 4 एक्झाम्पलपैकी एक्झाम्पल येतेच, त्याच्यामुळे आपल्याला जमलं पाहिजे, थोडंसं लक्ष देऊन बघा. सेकंड एक्झाम्पल आहे, इफ पी ऑफ वाय, इफ सेकंड एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल इफ p of y is equal to y square minus 3 root 2 y plus 1, then find p of 3 root
2. लक्ष द्या रे, काय नाही, पहिलंचं एक्झाम्पल सेम आहे. आपल्याला काय केलं रे, एक पॉलिनॉमियल दिली, ही पॉलिनॉमियल आपल्याला दिलेली आहे. तर असं लिहायचं आपण आन्सरमध्ये, पी ऑफ वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 3√2 वाय प्लस 1. देन फाइंड पॉलिनॉमियल कोणत्या व्हेरिएबलमध्ये आहे आपला रे, वाय व्हेरिएबलमध्ये आहे. ठीक आहे, मग पी ऑफ वाय म्हणजेच पी ऑफ 3√2ची आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू किती झाली रे, 3√2. इथे लिहिणार मग आपण पुट ज्या ज्या ठिकाणी वाय आहे तिथं काय करणार आहे आपण, 3√2 ठेवणार. कशामध्ये, इन द गिवन पॉलिनॉमियल. दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबलची आपण व्हॅल्यू ठेवणार आहात आणि उत्तर काढायचे आपल्याला. ठीक आहे, मग काय आहे रे, पी ऑफ वाय म्हणजेच काय आलं रे आता, पी ऑफ 3√2 आला इज इक्वल टू वाय स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्याला ह्या रिप्लेस व्हॅल्यूचं स्क्वेअर करायचं, 3√2 स्क्वेअर, पुन्हा मायनसला मायनस 3√2 हे आपलं कोइफिशियंट इथे असते इन2, आणि वायची व्हॅल्यू किती ठेवायची रे आपल्याला, 3√2 प्लस 1 इज इक्वल टू, बघा रे याचा स्क्वेअर करताना चुका होतात आपल्या, काय करायचं कळणार, 3√2 ह्याचा स्क्वेअर करायचे, परंतु इथं मल्टिप्लाय असते, म्हणजेच 3 × √2 याचा स्क्वेअर. मग पहिला याचा स्क्वेअर, नंतर याचा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर × √2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर किती होईल रे, 9 × स्क्वेअर रूट कटला, उरला किती रे 2, 9 × 18. इथं किती आली रे व्हॅल्यू, 18 आली. आता लक्षात ठेवा रे, याचा स्क्वेअर केलात म्हणजेच बघा रे, हे जर टर्म दिली असेल, हे टर्म म्हणजेच 3√2 × 3√2, याचा स्क्वेअर करा का किंवा मल्टिप्लाय करा, काही फरक पडत नाही. मग इथं 3√2 × 3√2 आहे, मग याचा मल्टिप्लाय करणं म्हणजेच स्क्वेअर करणं. मग आता आपण स्क्वेअर बघलो, याचा किती आला रे, 18 आला, तर या दोघाचा मल्टिप्लाय पण किती येईल रे, 18 येईल. वाटल्यास असं करू आपण, 3 × 9 × दोघं पण सेम आहेत, त्याच्यामुळे एकदाच प्लस 1, 18 - 9 × 18 प्लस 1, प्लस 18 - 18 कटला, प्लस 1 उरला, म्हणजेच पी ऑफ 3√2 असताना व्हॅल्यू आली 1. हे झालं आपलं पॉलिनॉमियल. घ्या रे लिहून एकदा. पुढचं एक्झाम्पल बघू, एक्झाम्पल नंबर 3. बघू आपण. मला वाटतं एक्झाम्पल नंबर 3 थोडंसं मोठं आहे. इफ पी ऑफ एम, नंबर 3चं एक्झाम्पल, इफ पी ऑफ एम m³ + 2m² m³ + 2m² -m + 10 -m + 10, then p of a plus p of -a is equal to how many. आपल्याला काय करायचं आहे रे, ह्या पॉलिनॉमियलमध्ये, ह्या दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये 2 वेळा व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करायचं आहे. एक वेळा a ठेवायचं आहे, एक वेळा -a ठेवायचं आहे. म्हणजेच नेमकं काय होणार रे, आपल्याला दिलेली पॉलिनॉमियल काय आहे रे, पी ऑफ m दिलेली आहे इज इक्वल टू m³ + 2m² -m + 10. ह्या पॉलिनॉमियलमध्ये एक वेळा व्हॅल्यू आपण ही ठेवणार आणि एक वेळा ही ठेवणार, आणि दोघांचं नंतर ॲडिशन करणार आपण, नाहीतर आपण एकत्रच ठेवू शकतो, काय असं प्रॉब्लेम पण येणार नाही. ठीक आहे, एकत्र पण ठेवू शकतो, सेपरेट ठेवू शकतो. सेपरेट ठेवल्यास सोपं होऊन जाते आपल्याला. ठीक आहे, मग काय करू आपण, पुट याच्यामध्ये व्हेरिएबल कोण आहे रे, m इज इक्वल टू किती ठेवू रे आपण, a ठेवू, a इन द गिवन पॉलिनॉमियल.
इन द गिवन पॉलिनॉमियल. त्यानंतर पुढची स्टेप येईल, लक्षात ठेवा. पुढची स्टेप अशी लिहू शकतो मी, पी ऑफ एमच्या ठिकाणी किती ठेवणार आहे, आता ए ठेवणार, इज इक्वल टू ए एमच्या ठिकाणी किती रिप्लेस करणार आहे, ए क्यूब प्लस 2ला 2 इंटू एमची व्हॅल्यू ए आहे म्हणून एचा स्क्वेअर मायनस एमची व्हॅल्यू ए आहे प्लस 10. आता ह्याला जर सोडवायचं म्हटलं तर काय होईल रे, पी ऑफ ए इज इक्वल टू ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस ए प्लस 10. ह्याला आपण नंबर 1 देऊ आणि सेम टू सेम आता ही व्हॅल्यू ठेवू आपण. ठीक आहे, पुट पी ऑफ किंवा पुट एम इज इक्वल टू मायनस ए इन द गिवन पॉलिनॉमियल. मग पॉलिनॉमियलमध्ये एम जिथं आहे तिथं रिप्लेस करायचं आहे आपल्याला मायनस एला, म्हणजेच पी ऑफ मायनस ए इज इक्वल टू मायनस एचा क्यूब होईल पहिलं प्लस 2 इंटू एम स्क्वेअर म्हणजे मायनस ए स्क्वेअर होईल, त्यानंतर मायनस एमची व्हॅल्यू मायनस ए प्लस 10. याला जर सोडवलं तर असं होईल रे, पी ऑफ मायनस ए इज इक्वल टू मायनसचा क्यूब नेहमी मायनसच येतो, मायनस ए क्यूब, 2ला प्लसला प्लस, एचा मायनसचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह येतो म्हणजेच 2a स्क्वेअर होईल, मायनस मायनस प्लस ए प्लस 10. ह्याला आपण नंबर 2 देऊ. आता आपल्याला या व्हॅल्यूचं आणि या व्हॅल्यूचं काय करायचं रे, ॲडिशन करायचं आहे. मग अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, काय कंडिशन सांगले रे, ॲडिंग 1 and 2. मग ॲडिंग 1 and 2 म्हणजे पी ऑफ ए प्लस पी ऑफ मायनस ए इज इक्वल टू या व्हॅल्यूचं मायनस करायचं आहे म्हणजे ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस ए प्लस 10 प्लस ह्या व्हॅल्यूचं मायनस करायचं आहे मायनस ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस ए प्लस 10. ह्याला ब्रॅकेटच्या बाहेर काढा. आता काय होईल रे, ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस ए प्लस 10 प्लस मायनस इथं मायनस होईल ए क्यूब, पुन्हा बाकी कुठलेही साईन बदलणार नाहीत, प्लस 2a स्क्वेअर प्लस ए प्लस 10. आता आपण लाईक टर्म एकत्र करू. ठीक आहे, लाईक टर्म एकत्र म्हणजे काय करू आपण नेमकं, जागा आहे का खाली, हां आपण काय करू, ए क्यूब इथं मायनस ए क्यूब एकत्र आहे, मायनस ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर मायनस ए प्लस प्लस 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10. पुढची जी स्टेप आहे ती शॉर्टमध्ये मी इथं लिहितो बघा रे, हा प्लस हा मायनस कटला, हा प्लस आहे हा पण प्लस आहे, मग 2 to 4a स्क्वेअर होईल, हा मायनस हा प्लस कटला, हा मायनस हा प्लस कटला, 10 10 20 म्हणजे प्लस 20. तर लक्षात ठेवा देअरफॉर पी ऑफ ए प्लस पी ऑफ मायनस एची व्हॅल्यू आली 4a स्क्वेअर प्लस 20. ठीक आहे, सोपंच आहे, घ्या लिहून.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल 4 असा आहे, इफ p of y is equal to 2y cube minus 6y square पुढं आहे minus 5y plus 7 minus 5y plus 7, then find p of 2. Then find p of 2. काही करायचं नाही रे, दिलेली पॉलिनॉमियल लिहायची. p of y is equal to 2y cube minus 6y square minus 5y plus 7. आणि आपल्याला काय करायचं आहे, p of y आहे तिथं p of 2 आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू किती झाली रे, 2 झाली. ठीक आहे, तर आपण इथे लिहायचं पुट y is equal to 2 in the given polynomial. काय आहे रे मग, पॉलिनॉमियल p ऑफ y च्या ठिकाणी ठेवायची 2 इज इक्वल टू 2 ला 2 इंटू y ची व्हॅल्यू 2 याचा क्यूब मायनस 6 इंटू y ची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर मायनस 5 इंटू y ची व्हॅल्यू 2 प्लस 7. मग इज इक्वल टू 2 ला 2 इंटू 2 चा क्यूब किती रे 8 मायनस 6 इंटू 2 चा स्क्वेअर किती रे 4 मायनस 2 5 जा 10 प्लस 7 2 8 जा 16 मायनस 6 4 जा 24 मायनस प्लस मायनस 10 मधून 7 काढले 3 साइन इज ग्रेटर 1 मायनस 3. बघा मायनस मायनस बरं जाऊ दे 16 प्लस आहे मायनस 24 आहे, तर प्लस मायनस मायनस ह्या 24 मधून 16 काढला तर मायनस 8 राहिले आणि मायनस 3, किंवा डायरेक्टली आहे इथं ह्या दोघाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर मायनस 8 येतात, मायनस मायनस प्लस 8 आणि 3 11, म्हणजे आन्सर आलं पूर्ण मायनस 11. म्हणजेच p ऑफ 2 असताना या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आली मायनस 11. ठीक आहे, कॅरी ऑन. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.